आज गणपती बाप्पांचा 9वा दिवस होता आणि आज आम्ही गणपती बाप्पांचं विसर्जन केलं आणि त्यामुळे किशू बघा किती रडतोय. तो बोलतोय, मम्मी गणपती बाप्पांना पाण्यात नको टाकायला होतं, लवकर घेऊन ये, म्हणून तो रडत होता. आणि त्यानंतर हे बघा, मला पण असं म्हणजे उदास वाटत होतं, जास्त काही काम करू वाटलं नाही. तिथून आली, थोडा आराम केला, म्हणजे मी पण गेली होती विसर्जनासाठी आणि 5 वाजेपर्यंत आम्ही घरी आलो होतो. पण त्यानंतर मी काहीच काम केलं नाही, फक्त जो काही टेबल वगैरे होता सजावट केलेला ते थोडंफार आवरलं आणि त्यानंतर इथं मी आता लागलेली आहे स्वयंपाकाला. म्हणजे जास्त काही स्वयंपाक करू वाटला नाही, कारण दुपारी नैवेद्यासाठी छान असं जेवण केलेलं होतं, सगळ्यांनी पोट भरून खाल्लं होतं. मग रात्री काही एवढी भूक राहत नाही, त्यामुळे म्हटलं मग आपण छान अशी खिचडी बनवूया. आणि आमचा खानदेशी डिनर मेनू म्हणजे हा खिचडी असतो जास्तीत जास्त. तर मग म्हटलं चला आपण पण खिचडी बनवूया. तर इथं मी ना पहिले छान असं तेल टाकलं, तेलामध्ये थोडेसे कढीपत्ते, शेंगदाणे वगैरे टाकले, त्यानंतर कांदे टाकले, व्यवस्थित असे परतून घेतले. त्यानंतर मग मी सुके मसाले टाकून लसूण वगैरे कुटून घेतलेले होते, लाल मिरची पावडर, धने पावडर, मसाला ते कुटून घेतलेलं होतं ते टाकलं, ते थोडं परतून घेतलं, थोडी हळद पण टाकली. आणि त्यानंतर जे काही टोमॅटो, बटाटे वगैरे होते ना ते पण टाकले आणि मीठ टाकून ते व्यवस्थित परतून घेतलं. त्यानंतर मग मी आता तांदूळ घेतले आहेत 1.5 कप आणि ते स्वच्छ असं 2 पाण्याने धुवून घेणार आहे. आणि त्यानंतर ह्या मसाल्यामध्ये ना मी हे जे तांदूळ धुवून घेतलेत ते पहिले परतून घेणार आहे. मी थोड्या वेगळ्या पद्धतीची खिचडी करते, पण खूप छान बनते या पद्धतीने. तर हे बघा, तांदूळ धुवून टाकून घेतले, ते एखाद मिनिटभर असे परतून घ्यायचे आणि त्यानंतर गरम पाणी टाकायचं आहे. तर पाणी हे आपल्या तांदळांवर अवलंबून असते, कुठल्या तांदळाला जास्त पाणी लागतं, कुठल्याला कमी. तर आम्हाला जास्त अशी मोकळी खिचडी आवडत नाही, थोडीशी म्हणजे नरम आवडते, त्यामुळे मग मी थोडं जास्त पाणी घालते. ते पाणी टाकलं, कोथिंबीर टाकली आणि 3 शिट्ट्या कुकरला लावून घेतल्या आणि छान अशी चमचमीत खिचडी इथं रेडी झाली आहे. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.